हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मी आणि मम्मी चाललेली आहे रांजणगावच्या महागणपतीला. सो लेट्स गो. पोहोचलो आम्ही. मम्मी काढायचं नाही अजून. नंबर आहे का? 5 नंबरच्या मला एंट्री कुठून आहे सांगा ना. इथून आहे. थँक्यू. खूप दिवसांपासून इच्छा होती की रांजणगावच्या गणपतीला जाऊयात म्हणून. आणि यस, फायनली आम्ही आज आलेलो आहोत. मम्मी आणि मी आम्ही दोघीच आलेलो आहोत. आणि रस्त्याने येताना मला कळलं की मम्मीसुद्धा फर्स्ट टाईमच येते रांजणगावच्या गणपतीला आणि मीसुद्धा फर्स्ट टाईमच आलेली आहे. दर्शन व्यवस्था अगदी उत्तम आहे. ॲक्च्युली संडे असल्यामुळं ना खूप गर्दी होती आणि आमचं दर्शन व्हायलाच 1.5 ते 2 तास लागले. तिथेच प्रसादाचा कार्यक्रम चालू होता. आम्ही तिथेच प्रसाद खाल्ला. थोडा वेळ तिथे बसलो. व्यवस्था खरंच खूप उत्तम आहे आणि गणपती तर खूप सुंदर आहे. बाहेर जाण्याचा मार्ग हा ना, 2:30चा टायमिंग आहे ना. जो बाहेर येण्याचा मार्ग आहे, इथे छोटंसं असं गार्डन केलंय त्यांनी. लहान मुले इथे खेळू शकतात. आणि इथे बैलगाडा. दर्शन आम्ही घेऊन आलो. आम्हाला 1.5 तास लागला असेल ना दर्शन घ्यायला. 1.5 तास लागला दर्शन घ्यायला. खूप गर्दी होती आणि दर्शन झालंय. सो बाहेर येण्याचा जो मार्ग आहे तिथे आम्ही मस्त बसलोय. इथे ऊन पण भरपूर आहे. मम्मी आम्ही एका रोडमध्ये थांबलोय. किती सुंदर झाड आहे. कवठे माईचं मंदिर. कवठे माईला आलोय आम्ही. यमाई देवीचं मंदिर. मी पण पहिल्यांदाच आले. पहिल्यांदा आले ना. हो, मी पण पहिल्यांदाच आले. आज आपण सगळे पहिल्यांदा मंदिरं केलीत. तुळजापूर, माहूरगड, कवठे यमाई, स्वयंभू यमाई देवी, महालक्ष्मी कोल्हापूर, सप्तशृंगी. हे कोणतं आहे? यमाई माता मूळ प्रगत स्थान ना. हे असं सर्व.
तुळजाबाचं मंदिर आहे. सुंदर मंदिर आते ना मंदिर. ते नवीन यमाई देवीचं मंदिर होतं ते इथे रोडच्या इथे बॅक साईडला आहे आणि इथून आम्ही असं आलोय. जुने यमाई देवीचं मंदिर आहे. किती वाजले असतील मम्मी आता? 5 वाजले. 5. सो आता 6 वाजत आलेले आहेत आणि आम्ही जीवन रेस्टॉरंटला जेवणासाठी आलोय. जीवन द वर्ल्ड ऑफ वेज. सो यस, हाँ हो गया, बता दिया उनको. सो रांजणगावला जाऊन आलो आम्ही आणि त्यानंतर कवठे यमाईला गेलो आणि येता येता मग आम्हाला उशीर झाला. ॲक्च्युली आम्ही प्रसादाला मध्येच थोडंसं प्रसाद खाल्ला होता आणि त्यानंतर मग आम्ही इथे जेवण करण्यासाठी आलेलो आहोत. सो यस, आत्ताच नवीन रेस्टॉरंट ओपन झालेलं आहे हे. सो म्हटलं की आपण ट्राय करून पाहूयात की कसं लागतं. मोबाईलमध्ये अजिबात बॅटरी नाही माझ्या. जेवढे ब्लॉग शूट होतील तेवढंच, नाही तर मध्येच मोबाईल स्विच ऑफ होईल. आता चार्जर घ्यायची स्विच झालं बाई, तर चार्जर पुढे विसरले लक्षात ना. एवढं ट्रॅव्हलिंग त्याच्यात शूट विसरून गेलं. माझ्या मनात सकाळी विचारायला म्हणतो मोबाईलची बॅटरी जर हे झाली तर तिला दिवस झाल्यावर लागला वापर करायला. आठवण नाही करून दिली मग माहिती तू बॅटरी. निघालोय आम्ही आता. 7:30-8 वाजले असतील. सो यस, आजचा दिवस कसा गेला हे तुम्ही पाहिलं असेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि यस, मला नक्की सांगा. तुम्ही मला सगळ्यांनी सांगितलं तर मी अजून वेगवेगळे व्हिडिओ बनवेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाईल. कसं होतं, खूप ठिकाणी जाते पण मग व्हिडिओ शूट करत नाही आणि आज मला असं वाटलं की गेली आहे तर मग ॲटलिस्ट व्हिडिओ शूट झाला पाहिजे एखादा तरी आणि यूट्यूबला गेला पाहिजे. सो यस, बाय बाय.